का? या प्रकरणामध्ये सस्पेन्शन ऑफ स्टे म्हणजे कन्व्हिक्शन आणि स्टे ऑफ कन्व्हिक्शन हे दोन वेगळे प्रकार आहे. सस्पेन्शन मध्ये तो निलंबित होतो, पण त्याच्यानी फक्त ती शिक्षा कायमच राहते. स्टे मिळाला म्हणजे याचं मंत्रीपद कायम राहील. आता मागच्या वेळेस आशुतोष त्यांच्या पत्नीने जो अर्ज केला त्याला म्हणजे लोकल स्टँडी नाही, पण लोकल स्टँडी रिप्रेझेंटेशन ऍक्ट 8 प्रमाणे त्याच्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनच्या 19 प्रमाणे आणि पीपल्स ऍक्ट प्रमाणे आहे. आणि वोटरचा हा राईट आहे, प्रत्येक सिटीजनचा राईट आहे. त्याच्यातला जो प्रतिनिधी हा निष्पाप असला पाहिजे, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती मंत्री किंवा आमदार असला तर हे काही मुद्दा होऊ शकत नाही स्टे मिळाला असं आता आपल्या माननीय नामदार हायकोर्ट उर्मिला जोशी फलके मॅडम यांनी निकाल दिलेला आहे. सुनील केदार विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र बॅरिस्टर अंतुलेच्या केसपासून आतापर्यंत झाला. तसंच आपल्या नाशिकचे मान्यवर नाना घोलप यांना अजून स्टे मिळाला नाही, त्यामुळे त्यांना 3 इलेक्शन लढता आले नाही. तर यांना असं जर स्टे मिळाला, यांना 30 दिवसाच्या आत जर स्टे मिळाला गेला तर त्यांचं मंत्रीपद राहील. पण वोटर लोक ज्यांनी याच्यावर एवढी यंत्रणा लाभली त्या लोकांना किती अफेक्ट झाला त्यांचा राईट्स. त्यांनी असा प्रतिनिधी दिला त्याला काम करता येत नाही आता सध्या कन्व्हिक्शनमुळे, स्टे पर्यंत नाही. आणि त्यांना मंत्रालयाने फक्त काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 30 दिवस मुदत दिलेली आहे. आणि आम्ही फक्त न्यायनिवाडे दाखल आज करत आहे, ज्याचे सुप्रीम कोर्टाचे अनेक न्यायनिवाडे तेही दाखल करायला यांनी जर परवानगी नाही दिली तर आम्ही म्हणणं असं आहे की आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या, आम्ही हायकोर्टामध्ये जातो. आपली मागणी काय सर? आपली मागणी आहे असा प्रतिनिधी ज्याला कन्व्हिक्ट झालाय असा मंत्रिपदावर राहायला नको, कारण वोटर त्यांनी अफेक्ट झालेले. आपण संजय दत्तच्या याचिके जवळजवळ 9 केसेस दिल्या आहे. हो. म्हणजे 1988च्या AR अंतुलेंच्या केसपासून अगदी लेटेस्ट म्हणजे सुनील केदार पर्यंत. आणि त्यांनी ते मागच्या वेळेस सांगितलं की ते इनोसंट आहे, त्याच्यावर कुठलाही गुन्हा नाही. 5 गुन्हे आहे त्यांनी ॲफिडेव्हिट केलेले आहेत. पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांची ॲफिडेव्हिट इलेक्शन कमिशन पुढे. आणि अशा याच्यामध्ये एकदा कन्व्हिक्शन झाल्यानंतर स्टे जर मिळाला तर त्यांचं आमदारकी राहील किंवा त्यांचं मंत्रीपद राहील. आणि ते त्यांनी 30 दिवसात मिळायचं म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे. संजय दत्त म्हणा किंवा सुनील केदार यांच्या केसमध्ये नेमकं कोर्टाने निकाल काय दिला होता? ते स्टे आहे दिला होता कन्व्हिक्शनला म्हणून त्यांचं अबाधित राहिलं. पण सुनील केदारमध्ये म्हणे केवळ एखादा आमदार झालेला आहे किंवा मंत्री आहे हे काही विचार घेण्याची बाब नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने अशा लोकांवर गुन्हे त्यांना इलेक्शन कॉन्टेस्ट करायलाच नाही लावलं पाहिजे. म्हणजे यांनी गुन्हे करायचे, लपून ठेवायचे, इथे सबमिशन खोटं करायचं की माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही म्हणजे त्यांच्या वकिलाने. मग त्यांचाही दोष नाहीये. त्यांना जेवढी माहिती मिळाली पक्षकारांनी तेवढी त्यांनी केली. त्यांना अपील दाखल करण्याचा अधिकार आहे. शिक्षेला स्थगिती म्हणजे हे आपण काय म्हणू सस्पेन्शन करण्याचा अधिकार आहे कन्व्हिक्शनला, पण स्टे घेण्याचं ह्या कोर्टाकडे नाही आहे. हे इनहेरंट पॉवरमध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट करू शकतो. असे सगळे निवाडे आहेत ते दाखल केले. आता इथे प्रश्न हा झालेला आहे का कोर्ट आज म्हणतंय की तुम्हाला काय लोकल स्टँडीचा प्रश्नच नाही आहे. हा रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट प्रमाणे सेक्शन 8 प्रमाणे आम्हाला अधिकार आहे. कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे 19 आर्टिकल प्रमाणे अधिकार आहे, पीपल ऍक्ट प्रमाणे. आणि कुठलाही सिटीजन कुठलाही वोटर याच्या सांगू शकतो का माझा जो प्रतिनिधी आम्ही ज्याला वोट दिलाय की आमचा जो प्रतिनिधी आहे हा निष्पाप असला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. यांचं बॅकग्राऊंडच चांगलं नाही ना, असं म्हणजे रेकॉर्ड दाखवतोय. सर लोकल स्टँडी काय आणि कोर्टाने त्याला हरकत हा लोकल स्टँडी हा शब्दच नाहीये. कोर्ट काही जरी म्हटलं हे कोर्ट काय फायनल आहे का? मी जर सुप्रीम कोर्ट सांगतोय तुम्हाला, तुम्ही मला ह्या कोर्टाचं विचारताय. हे फायनल कोर्ट नाहीये. म्हणून आम्ही त्यांना काय म्हटलं आमचा अर्ज रिजेक्ट करायचा असेल तर आम्हाला 8 दिवस मुदत द्या हायकोर्टात जायला. आता जोशी फलके मॅडमनी त्या सुनील केदार मध्ये ते दिलं. आपल्याकडे अजून उदाहरण आहे बबन शंकर घोलप नाना घोलप, त्यांना 16 वर्ष अजून स्टे नाही मिळाला सुप्रीम कोर्टापर्यंत 2-4 वेळा. तुम्ही हे लक्षात घ्या गोष्टी. आणि स्टे ऑफ कन्व्हिक्शन हा वेगळा प्रकार आहे आणि सस्पेन्शन ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे त्याला फक्त निलंबित केली पण शिक्षा कायम आहे, दंड भरलेला असतो. स्टे दिला म्हणजे थांबवली गेली. मग यांचं मंत्रीपद वाचवण्याकरता हा जोरदार खटाटोप आहे. आणि त्याच्यामध्ये यांनी नो ऑब्जेक्शन दिलं सरकारवाडा पोलिटिशियननी. त्याच्यावर 5 गुन्हे होते. हा पदावर राहणार काहीतरी द्यायचं ना सरकारने. म्हणजे हे सगळं हँड इन ग्लो. पोलीस डिपार्टमेंट, सरकारी वकील काही बोलत नाही. साहेब वरतून विचारतात का तुम्हाला लोकल स्टँडी काय, तुम्हाला नसेल आमची लोकल स्टँडी म्हटलं तर आम्हाला मुदत द्या 8 दिवस, आम्ही 8 दिवसात स्टे घेऊन येतो हायकोर्टातून. ओके, थँक्यू. सर नेमके कुठले गुन्हे आहेत जे आपण म्हणतो त्याची कॉपी घ्या आणि तुम्ही दाखवा काय दाखवा. त्यांनी स्वतः त्यांच्या सहीचं आहे. इलेक्शनच्या पुढे 5 गुन्हे आहे, इन्क्वायरी चालू आहे त्यांची. निफाडला, नाशिकला आहे. आणि निष्पाप असतो आरोपी शिक्षा होईपर्यंत. आता त्याला शिक्षा झाली आहे, आता निष्पाप त्याचं जे प्रिझम्पशन ते निघून गेलेलं आहे. थँक्यू. थँक्यू सर. हो.
अतिशय आम्ही 18 सुप्रीम कोर्टाचे सायटेशन्स दाखल केलेले आहेत आणि दुपारून कदाचित आम्ही अजून एक मोठा बंच सुप्रीम कोर्टाच्या सायटेशन्सचा दाखल करत आहोत. धन्यवाद. थँक्यू. अतिशय एक्सेप्शनल केसेसमध्ये इन्व्होक केली जाते, ज्याच्यात ॲपेलंट हा कोर्टापुढे खोटे दावे प्रस्तावित करतो, खोटे पुरावे दाखल करतो, खोटे विधानं असतात आणि या कायदेशीर प्रोव्हिजनमध्ये कोर्टाने दखल घेऊन कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे असा कायदेशीर तरतुदींचा अर्ज आज दाखल केलेला आहे. दुपारून युक्तिवाद आहे आणि त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयात याबद्दल योग्य तो निवाडा होईल. आपल्याला कोर्टाने काय सांगितलं, आपण ज्यावेळेस बाजू मांडत होता तर त्यावेळेस सांगितलं की अजून निर्णय झालेला नाहीये. असं आहे की या प्रोव्हिजनची जी इन्व्होक केलेली आहे 379 BNSS परज्युरीसाठी, तर ही 1000 मधल्या एखाद्या केसेसमध्येच इन्व्होक केली जाते. ती प्रोव्हिजन या केसमध्ये इन्व्होक केलेली आहे आणि मला असं वाटतं की नाशिक कोर्टातली ही पहिलीच केस असावी परज्युरी ॲप्लिकेशनची. त्यामुळे मेहरबान कोर्टही त्या प्रोव्हिजनचा अभ्यास करेल आणि दुपारून युक्तिवाद होईल. उच्च न्यायालयात जाण्यासाठी आपण अवधी देखील मागितला आहे. हो, उच्च न्यायालयात होईल जाईपर्यंत इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस हो. या दाव्याचा निकाल लागू नये, कारण की अन्यथा हा अर्ज निरर्थक ठरेल अशी कायद्यानुसार मी घटनात्मक अधिकार माझा राखून मेहरबान कोर्टाला विनंती केलेली आहे. सर, हे नेमकं परजुरी काय आहे ते थोडं. परजुरी म्हणजे कोर्टात आपला दावा दाखल करताना खोटं विधान जर केलं असेल, खोटी काही पुरावे दिले असतील, तर कोर्टाला फसवणूक होते आणि यामुळे कायदा अतिशय कडक आहे. याच्यात 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. असं परज्युरी ॲप्लिकेशन मी स्वयंस्पष्ट परज्युरी ॲप्लिकेशन सर्व पुरावे देऊन दाखल केलेलं आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाचं सायटेशन त्यासोबत जोडलेलं आहे. घटनेनुसार माननीय सुप्रीम कोर्टाचं सायटेशन देशातल्या सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहे. काय नेमके पुरावे दाखल केले? मी त्याच्यातले ते न्यायप्रविष्ट असल्याने मला उघड करून सांगता येणार नाही, परंतु मी जबाबदारीने अर्ज दाखल केलेला आहे आणि जे खोटे विधान आहे त्यांची गणिताच्या पेपरप्रमाणे मांडणी केलेली आहे. 1, 2, 3, 4 असं अतिशय स्वयंस्पष्ट अर्ज केलेला आहे.